नमस्कार मित्रांनो. महानगरपालिका झालेले आहेत आता सगळ्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वेध लागलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फॉर्म भरायला चालू झालेलं आहे. आता कालपासून म्हणजे 2-3 दिवस झाले. आता ते 15 दिवस सगळ्या टी व्हीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच, आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेचे खरं तर कुठल्याच महानगरपालिकेत अजून महापौर झालेला नाही, पण टी व्हीवर रोज मुंबई महानगरपालिकाच आहे. पण असो, आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडं विषय हा थोडा बघू. तर जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच आता आपण हे जे बघितलं आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ सगळीकडेच एकत्रित लढणार आहेत. कुठं काही जागेवर नाहीत लढणार, पण महाराष्ट्रात बहुतांशी जागी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढणार आहेत. तशाच बऱ्याच ठिकाणी आपापल्या नेत्यांच्या सोयीनुसार, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नेत्याच्या सोयीनुसार प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार आघाडी करणार आहे. त्यातच काल एक जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काँग्रेस आणि ओबीसी बहुजन आघाडी म्हणजे ती प्रकाश शेंडगे यांनी काढलेली आहे आणि काँग्रेस यांनी मिळून जिल्हा परिषद लढायचं ठरविलेलं आहे. आता गोष्ट अशी झालेली आहे की बाबा सगळे आपापल्या परीनं जशी ज्याला जे सोयीचं राजकारण होतं आहे तसे करायला लागलेत. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर असा विषय आहे, त्यात महाविकास आघाडी, महायुती असला काय प्रकार राहिलेला नाही. प्रत्येकजण आपापल्याला जसं जास्त फायदा मिळेल त्याच्याबरोबर युती करायची. मग विचारसरणीचा विषय नाही किंवा कुठलाच विषय नाही, फक्त काँग्रेस आणि भाजपची उघड युती अंधारून होत असेल, पण उघड युती होत नाही. तर ती काल पत्रकार परिषद घेऊन प्रकाश शेंडगे आणि सपकाळ साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस पार्टीचे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ओबीसी बहुजन आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही प्रकाश आंबेडकरांची, ओबीसी बहुजन आघाडी ही प्रकाश शेंडगेंनी काढलेली. तर का काढलेली? तर बाबा ओबीसींना कुठलाच पक्ष प्रतिनिधित्व देणं आहे, उमेदवारीच देणं आहे, निवडून यायचं ती तर गोष्टी लांबच राहिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमच्या पक्षाला भीक मागून प्रत्येक पक्षापुढं आम्हाला भीक मागावं लागली की आमच्या ओबीसींना उमेदवारी द्या, मग आम्ही तुमच्या मागं राहू. पण कुठलाही म्हणावं असं प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला देत नाही. त्याच्यामुळं आम्ही आमचं स्वतंत्र ओबीसी आघाडी तयार केलेली आणि त्या ओबीसी आघाडीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लढू. आणि भारतीय जनता पार्टी सत्ताधारी, भारतीय जनता पार्टीने आमचा भ्रमनिरास केलेला आहे. कारण आमचं मतदान तर घेतात पण आम्हाला उभं काय करीत नाहीत असं त्यांचं प्रकाश शेंडगे आणि त्यांच्या पक्षाचं म्हणजे ओबीसी बहुजन आघाडीचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी आम्ही स्वतंत्र बहुजन विचाराच्या लोकांसाठी ओबीसींचा प्रतिनिधित्व मिळण्यासाठी स्पेशल सगळे ओबीसी आम्ही उमेदवार देणार आहेत आणि बरोबर आम्ही काँग्रेस घेतलेलं आहे. मग काय युतीत जे जागा येतील ते येतील, आम्ही एकत्रित लढणार आहेत असं सपकाळ साहेब म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांनी सांगितलेलं आहे. तिकडं अशा आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विषय असा आहे की महायुती आणि महाविकास आघाडी ही दोन्हीही बरखास्त झाल्यासारखं आहे. कारण हे सगळं तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय नेत्यांच्या हातातल्या गोष्टी असतील. एकाच जिल्ह्यात आणि एका तालुक्यात आपापल्या पक्षाच्या नेत्याबरोबरही बऱ्याच जागेवर जमत नाही. त्याचाच हा प्रकार आहे. ओबीसीवर अन्याय होतो आहे असं प्रकाश शेंडगे यांचं म्हणणं आहे. आम्ही सगळ्या पक्षाचे दारं फिरून बसलेलो आहेत. आम्हाला कुठल्याही पक्षानं भरघोस असं प्रतिनिधित्व दिलेलं नाही आणि कायम ओबीसी समाजाचा फक्त मतदानासाठी वापर होतो आणि प्रतिनिधित्व अजिबात आम्हाला मिळत नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे त्यांनी ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला काँग्रेसबरोबर युती केलेली. आता उद्या भविष्यात यश येईल नाही येईल आपण बघूच. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला येणाऱ्या मतदान करा आपापल्या जागेवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.